श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये आपण रोजच स्वयंपाक बनवत असतो आणि आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवतो त्यावेळी आपली जेवण खाणं पिणं होतं आणि घरामध्ये शिळी चपाती उरते. तर शिळी चपाती म्हणजे कधीची, तर रात्रीची. आता आजचा स्वयंपाक आपण उद्या सकाळची, समजा आज रात्री बनवलेली जी चपाती असते ती उद्याच्याला शिळी होते. तर त्या शिळ्या चपातीबद्दलच तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि उपायसुद्धा सांगणार आहे. तर तो उपाय कशा पद्धतीने असणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या किचनमधली शिळी चपाती तुम्हाला नक्कीच धनवान बनवू शकते. शिल्लक राहिलेलं अन्न तुम्हाला धनवान बनवू शकतं. तुमचं दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट नक्कीच दूर करू शकतात. घरातील शिळं अन्न फेकण्यापूर्वी हा उपाय जो आहे ना, तर नक्की मनापासून करून बघा. बघा मित्रमैत्रिणींनो, ज्यावेळी तुमच्या हातामध्ये पैसा नसेल, आर्थिक तंगी असेल जीवनामध्ये, ज्यावेळी पैसा येण्याचे मार्ग, जी काय मार्ग आहेत आपली, तर ती बंद झालेली असतील, जीवनामध्ये सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी दिसत असेल, यातून बाहेर पडायचा मार्गच तुम्हाला सापडत नसेल, तर व्यापार, एखादा आता तुमचा व्यापार असेल, उद्योगधंदा असेल, फॅक्टरी असेल, दुकान असेल किंवा नोकरी असेल, तुमचा तो एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तो चालत नसेल, सगळीकडे नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्ही हा जो उपाय आहे ना, तर तो नक्की करून बघा. हा जसं की बघा, लहान उपाय केल्यावरती तुमचे दिवस नक्की बदलतील. तुमच्या जीवनात मोठा चमत्कार जो आहे ना, तर तो देखील घडेल आणि धनप्राप्तीचे, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग जे आहे तर ते नक्कीच तुमचे मोकळे होतील. तुमच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी, ज्या काही दुःख, गरिबी आहे तर ती देखील संपुष्टात येईल. तुम्हाला सुख, समृद्धी, धन प्राप्त होईल. हा लहान उपाय केल्यावरती तुमचं भाग्य सोन्यासारखं नक्कीच चमकेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग तुम्हाला सापडू लागतील आणि पैसा येण्याचे नवनवीन मार्ग जे आहे तर ते नक्कीच खुले होतील. आता तुम्हाला सुख, समृद्धी प्राप्त होईल. आता आपल्याला शिळ्या चपातीचा उपाय हा नेमका कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि हाईप देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल हा शिळ्या चपातीचा उपाय. बघा, माता लक्ष्मी तुमच्या चरणी. बघा, आपण घरामध्ये 2 टाईम जेवण करतो, थोडं जास्त बनवतो, मग काही वेळा शिल्लक आपल्या घरामध्ये अन्न जे आहे तर ते राहतं. भाजी किंवा चपाती जी आहे, पोळी जी आहे तर ती शिल्लक राहते. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुलं अशी शिळी चपाती, भाकरी, पोळी जी आहे ना तर ती खायला मात्र टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती नक्की ऐकून आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्ही असे शिळं न खाता तर तुम्हाला धनश्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की शिळ्या चपातीत माता लक्ष्मीचा वास असतो, माता लक्ष्मी वास करते. आपले आजी आजोबा, पणजी पणजोबा जे आहेत तर ते नेहमी शिळं अन्न खायचे. बघा मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये आपण अशा चुका बघणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर आजच बंद करा, अन्यथा संपूर्ण घरावरती संकट येऊ शकतं. तर तुम्ही नक्की माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघत राहावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती जी आहे ना तर ती संपूर्ण कळेल. बघा, आता स्वयंपाकघरात चुका कधीच करू नका.
या चुका केल्यामुळे आपल्या जीवनावरती खूप परिणाम होत असतो बघा. अशा चुका जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये होत असतील तर या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जे आहे ना तर ते जगत असतो. ज्याला आपण दारिद्र्याचा संकटाचा सामना म्हणतो ना तर तो करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत जी आहे तर ती जीवनामध्ये मोजावी लागते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता जे आहेत तर ते स्थायी स्वरूपात निवास करतात. अशा घरात पवित्रता असते. असं घर नेहमीच धनधान्याने अन्नाने दौलतीने भरलेलं असतं. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम त्याचं आरोग्य उत्तम असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती नेहमीच यशवंत कीर्तिवंत होते. नेहमीच आपण उंच ध्येयापर्यंत पोहोचू शकतो नाही का, परंतु आपलं नशीब मात्र साथ देत नाही. आपण प्रयत्न तर खूप करतो परंतु नशीब साथ देत नाही. त्यावेळी असे छोटे मोठे उपाय जे आहे ना तर ते अवश्य जीवनामध्ये करून बघावे. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा देवी तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या घराची कुटुंबाची अगदी भरभराट होत असते. बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात. अंघोळ न करता स्वयंपाक करतात. सुरुवातीला स्त्रियांनी जर झाडून घर जे आहे तर ते आपलं झाडून घेतलं पाहिजे. रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे. झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो. झाडू आपली गरिबी जी आहे तर ती दूर करत असतो बघा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतलं पाहिजे. न झाडता घरामध्ये कधीही स्वयंपाक करू नये. काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान देखील करत नाही, हातपाय तोंड स्वच्छ ठेवत नाही, तसाच स्वयंपाक करतात पारोशावरती आणि अशा वेळी ते अन्न दूषित होतं. असं झाल्यामुळे घरात आजारपण येतात. माता अन्नपूर्णा देवी नाराज होते. अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कधीच यश मिळत नाही. सोबतच राहूकेतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने, स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने भगवंताचं नामस्मरण करत स्वयंपाक जो आहे तर तो बनवा. असं केल्याने काय होतं तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी आपल्यावरती प्रसन्न होते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहूकेतूचा वाईट परिणाम होतो. शनिदेव देखील दुष्ट होतात. अशा घरात कमवत्या व्यक्तीवरती वाईट परिणाम दिसून येतो. संपूर्ण घर हळूहळू जे आहे ना तर ते गरिबीत दारिद्र्यात लोटत जातं. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवावं. थोडं का होईना गोमूत्र गंगाजल शिंपडावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा देवी आपल्या कुटुंबावरती खुश होते. तुम्हाला प्रत्येक कामात यश जे आहे ना तर ते मिळत असतं. तर त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामामध्ये यश मिळतं. आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये. त्याचबरोबर बंद पडलेल्या ज्या काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत जसं की मिक्सर असेल, फ्रीज असेल, ओव्हन असेल, या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील, चालत नसतील, जुन्या असतील तर त्यांना तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो. त्यामुळे कुटुंबामध्ये काय होतं तर ताणतणाव जो आहे ना तर तो वाढत जातो. भांडण वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी, चाकू जो आपण म्हणतो ना तर तो ठेवू नये. ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरामध्ये तसंच ठेवलेलं आहे तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये वाढीत जाते आणि त्याचा वाईट परिणाम जो आहे ना तर तो आपल्या जीवनावरती होत असतो. स्वयंपाकघरासमोर चपला, बुटं किंवा पोछा कधीच ठेवू नका. त्याचबरोबर हल्ली आता फॅशनच्या काळामध्ये फॅशन आलेली आहे बघा. स्त्रिया स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून देखील स्वयंपाक बनवत असतात. यामुळे माता अन्नपूर्णा देवी आपल्यावरती रुष्ट होते आणि संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील लागत असतं. अशा घराला गरिबीचा सामना नक्कीच करावा लागतो. त्यामुळे कधी
स्वयंपाकघरात चप्पल, बूट किंवा पोछा खराब झालेला पोछा ठेवू नका. याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात बघा. आणि माता लक्ष्मीसुद्धा रुष्ट होते. स्वयंपाकघर हे मंदिरासमान आहे आणि त्याचं पावित्र्य हे सर्व महिलांनी जपायलाच हवं. महिलांनी स्वयंपाकघरात अन्न बनवताना अपवित्र करणे किंवा ते उष्ट करणे हे टाळावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो. यामुळे घरामध्ये गरिबी, दरिद्रता येते. माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच महिला स्वयंपाक करताना चव चाखून पाहतात बघा. मीठ टाकलंय की नाही, मसाल्याची टेस्ट बरोबर आहे की नाही, हे करणं अतिशय अयोग्य आहे बरं का. शुभतेचा विचार करा. स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. त्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती जी आहे ना तर ती हरवते. ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करता त्यावेळी प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजी पात्रामधून एका दुसऱ्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये काढून घेत जावा आणि नंतर त्याची चव तुम्ही चाखून बघू शकता. डायरेक्ट कढईमध्ये उष्टा चमचा किंवा उष्ट बोट, हात जो आहे ना तर ते बुडवू नका. त्यानंतर ते अन्न प्रथम देवाला अर्पण करा. एखाद्या गाईला खाऊ घाला. नंतर तुम्ही जेवण करू शकता. देवघरातील देवाला रोज जे आपल्या घरामध्ये अन्न बनतं त्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा. ते अन्न शुद्ध आणि सात्विक होतं. स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध आणि एक्सपायर डेट झालेल्या गोळ्या ज्या आहे, मेडिसिन, तर ते कोणत्याही केमिकलच्या वस्तू ठेवू नका. यामुळे घरातील कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषध खाण्याची वेळ येऊ शकते. औषध नेहमी हॉलमध्ये ठेवावीत. अशी औषध स्वयंपाकघरात ठेवू नये. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याचा शुल्क समजू नका. असं म्हटलं जातं की अन्नात वारंवार केस येणं हे राहू केतूचं वाईट परिणाम आहे. असं घर नेहमीच गरिबीचा सामना करत असतं. जर अन्नामध्ये केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात ठेवू नये. त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे व्यक्तीच्या गरिबीमध्ये वाढ येते. त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात, परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये. किचनमध्ये गॅस, चूल, स्टोव अग्निदेवतेचं प्रतीक मानलं जातं. किचनमध्ये कधीही आरसा लावू नका, कारण स्वयंपाकघरात या सर्व अग्नितत्वाच्या वस्तू असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब आरशामध्ये दिसू शकतं. तर घरामध्ये अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात वादविवाद वाढतात. घरात आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणून ही चूक कधीही करू नका. पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका. कधी महिला चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी उरलेली कणिक जी आहे मळलेली, तर ती कणिक फ्रीजमध्ये ठेवत असतात. सकाळी परत त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेलं पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो पडतो. या कारणामुळे जीवनात अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका. अशी भांडी बऱ्याच महिला वापरत असतात. दांडा तुटलेला कप, घरामध्ये खराब झालेली भांडी आणि चिरलेल्या वस्तू, बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. स्वयंपाकघरात तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. तर बघा, आता शिळ्या चपातीबद्दल आपण समजून घेऊया की बघा, शिळी चपाती खाणं तुमच्यासाठी काय योग्य आहे मित्रांनो. बघा, जेव्हा जेवायला बसतो त्यावेळी आपण शिल्लक राहिलेलं अन्न टाकून देतो. कदाचित कधी विचार केला नसेल की ही शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते. तुमच्या आरोग्यावरती, नशिबावरती त्याचा परिणाम काय होतो तेच आपण आता बघूया. बघा, शुभ असे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही एकूण ऐश्वर्यचकित व्हाल की शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शरीराला ती तंदुरुस्त ठेवते. तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावरती सकारात्मक परिणाम करते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते. आपल्याला आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असणं खूप फायदेशीर असतं. ते पचनास मदत करतं. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या
कब्ज या समस्यापासून आराम मिळतो. शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे, तिचा उपयोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजं खावं, पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे, खराब झालेलं नाही, तोपर्यंत ते अन्न कधीही फेकून देऊ नका. तो अन्नाचा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत जी व्यक्ती अन्न जे आहे शिळं तर ते फेकत नाही, त्याचा अपमान करून ते ग्रहण करते, त्या व्यक्तीवरती माता अन्नपूर्णा देवी, माता लक्ष्मी ह्या नेहमीच खुश आणि प्रसन्न राहतात. म्हणूनच यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे की जी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी ती तपासून बघा की शिळ्या चपातीला बुरशी येत असेल तर ती हानिकारक ठरू शकते. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणं सुरू असतं त्यावेळी पहिली चपाती जी आहे तर ती काढून ठेवा, गोमातेला खाऊ घाला. गोमातेला खाऊ घालण्यापूर्वी चपातीला थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि ही चपाती जी आहे तर ती गोमातेला खाऊ घाला. जर तुमच्याकडे शुभ्र गाय असेल तर त्या गाईला खाऊ घाला, किंवा काळ्या रंगाची गाय असेल तर तिला खाऊ घाला, किंवा रंगाची नसली तरी गाय ही गायच असते. अगदी मनापासून तुम्ही कोणत्याही कलरच्या गाईला चपाती खाऊ घालावी. ही चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी. चपाती ठेवली तर दुसऱ्या दिवशी ती शिळी बनते. मग गाईला खाऊ घातलं तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते. त्याचप्रमाणे तुमचे होणारे काम देखील होत नाही, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्याचा वास राहतो. तुमचं होणारं काम देखील होता होता अडकतं, ते पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला घरामध्ये गाईला ताजी चपाती जी आहे ना तर ती खाऊ घालायची आहे. कधीही शिळी चपाती गाईला खाऊ घालू नका. खराब झालेल्या वस्तू गाईला खाऊ घालू नका. जर घरात एखादं फळ किंवा भाज्या खराब झाल्या असतील किंवा खराब झालेलं अन्न असेल तर ते बरेच लोक काय करतात, गाईला कोणत्या एखाद्या जनावराला देऊन टाकतात. मला सांगा, त्यांना वाचा आहे का? ते खाऊन टाकतात. त्यांना काय माहिती आहे खराब आहे की चांगलं आहे. परंतु आपण त्याच्यापेक्षा ते खाऊ त्यांना घालत जाऊ नका, इकडे तिकडे फेकून देत जा. परंतु असं केल्याने आपण त्या पापाचे भागीदार बनतो. कारण की बघा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करत असतात. तुम्ही 11 पिठाचे गोळे बनवा, त्यात हळद घाला आणि गोमातेला खाऊ घाला. गाईच्या शिंगावरती पाठीवरती हात फिरवा, गोमातेला प्रेमाने कुरवाळा, तिचं सांत्वन करा. कधीही गाईला शिळी चपाती जी आहे तर ती जीवनामध्ये देत जाऊ नका. जो व्यक्ती नित्यनेमाने गोसेवा करतो त्याचं सर्व काम जे आहे ना तर ते यशस्वीपणे होतं. त्याच्या जीवनात अपार यशाची प्राप्ती होते, यश मिळते, जीवनात आनंद येतो. एकदा तुम्ही 7 वेळा गाईची परिक्रमा देखील करून बघा, तेव्हा तुमची सर्व कामे मनोमन प्रार्थना करा, भगवान विष्णुदेवांचा जप करा, नक्कीच तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता त्या चपातीवरती थोडंसं हळदी कुंकू लावा, गुळाचा खडा ठेवा आणि ही गाईला खाऊ घाला. कोरडी चपाती खाऊ घालू नका, म्हणजे चपातीवरती काहीतरी ठेवूनच खाऊ घाला यापैकी, किंवा मग साखर खाऊ ठेवली तरी देखील चालणार आहे. या 3 पैकी एखादी वस्तू असेल तरीही चालेल. हे सगळं केल्याने तुमच्या जीवनात आनंद जो आहे तर तो नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर सांगितल्याप्रमाणे हा शिळ्या चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना आवडलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.